बेकायदेशीर चालत असलेल्या टोलनाक्यावर कारवाई करून टोलनाके बंद झालेच पाहिजे। अक्कलकोट रोड कुंभारी ते वळसंग टोल जवळपास 13 किलोमीटरच्या अंतरात 2 टोलनाके असून 125 रुपये वाहनधारकाकडून घेतले जातात। 13 किलोमीटर अंतराचा प्रवास करत असताना 250 रुपये ट्रक ड्रायव्हर वाहनधारकाला द्यावे लागत आहेत। वळसंग राज्य महामार्गाचा टोलनाका देणं हे बंधनकारक आहे, परंतु कुंभारी टोलनाका हा बेकायदेशीर असून तिथे देखील बेकायदेशीरपणे वसुली केली जाते। सर्व शेतकरी, वाहन चालक मालक यांना याचा त्रास होत असून सोलापूर जिल्हाधिकारी यांनी या टोलनाक्यावर कारवाई करून चालत असलेला मनमानी कारभार थांबवावा, अन्यथा युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं उग्र पद्धतीचं आंदोलन छेडलं जाईल। ती विचारायला बंद करायला लागते। हां, ते तुम्हाला परवडत नाही? परवडत नाही, बंद करा, बंद करू नका। 105 का चित्र हे घेते, बंद करून टाका। ते अजून फार चालू आहे। हां, चांगली आनंदाची गोष्ट आहे जी बंद केली ती। हां, कारण आम्ही 4 किलोमीटर बी जात नाही पुढं। तीच म्हणायला लागलो काय निष्कारण तिथं टोल नाका लावलेला आहे। ड्रायव्हर लोकांना खूप त्रास होतो तिथं। तर तीच सांगा जरा दोन आज ते काय अडचण नाही, बंद केलं तर ड्रायव्हर लोकांना तेवढंच, मालक लोकांना तेवढं समाधान वाटेल। हे टोल गेलेला काय आम्हाला फरक पडत नाही। रस्ता चांगला आहे, सुविधा चांगली आहे इथं। इथे काही बॅलर लावून नुसतं अडवले जाते आणि पैसे घेतले जाते, दुसरं काय नाही। ठिकाणी वळसंग या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आज गेल्या काही दिवसापासून जे बेकायदेशीर टोल नाके आहेत त्या टोल नाक्याच्या विरोधात आपण या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटना ही पाठपुरावा करत असून माननीय सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही पत्रव्यवहार केले आणि जे बेकायदेशीर जे 4 टोल नाके आहेत ते टोल नाके लवकरात लवकर बंद करावेत अशा आशयाचे निवेदन या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे। आज वळसंग आणि कुंभारी ह्याचा जर अंतर बघितला तर फक्त 13 किलोमीटरचा अंतर आणि त्याच्यात 2 टोल नाके आणि या ठिकाणी आज बरेच ड्रायव्हर, बरेच वाहनधारक, चालक, ट्रक मालक यांना आम्ही विचारणा केला असता त्यांना ह्या गोष्टीचा एवढा त्रास होतो आहे की 125 रुपये तिथं आणि 125 रुपये इथे, म्हणजे जवळपास 13 किलोमीटर अंतर गाठायचं असेल तर 250 रुपये या ठिकाणी यांना द्यावं लागतील। म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात एक भ्रष्टाचार चालू आहे। आणि ते जे टोल नाके आहेत, कुंभारी टोल नाका, देगाव टोल नाका, मंगळवेढा टोल नाका आणि वडगी रोड टोल नाका, याची मुदत पूर्णपणे संपलेली आहे। तरी देखील दंडलशाही गुंडगिरी करून, गुंडाची टोळी ठेवून, या ठिकाणी वसुली पथक ठेवून, या ठिकाणी आरेरवीची भाषा करून या ठिकाणी वसूल केली जाते। आज सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य ड्रायव्हर, चालक, मालक यांना ह्या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे। तर माननीय सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांना आमची विनंती आहे की हे जे बेकायदेशीर टोल नाके आहेत हे टोल नाके पूर्णपणे बंद करावेत। अन्यथा आम्ही येणाऱ्या 4 दिवसाच्या आत या ठिकाणी जरी टोल नाके बंद होत नसेल तर आम्ही ठिय्या आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहे जोपर्यंत हे टोल नाका बंद होत नाही।